हॅलो, नमस्कार मंडळी. मी ॲक्टिव्ह नंदा चॅनलमधून बोलते. माझ्या चॅनलचं नाव आहे ॲक्टिव्ह नंदा. सोलापूरमध्ये एक गाईचं पिल्लू छोटंसं जन्माला आलं होतं. त्याचा व्हिडिओ मी शेअर करत आहे तुम्हाला सर्वांना बघण्यासाठी. पण ते जेव्हा पिल्लू जन्माला आलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं आणि ते त्याच्या पाठीमागे इतके कुत्रे लागले होते गाईच्या, की ती गाय त्या पिल्लाला सोडून तिथेच निघून गेली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तिथे येणारे लोक सगळे बघत होते व रहदारी खूपच कमी होती तिथे. म्हणजे रस्त्यात कोणी नाही म्हटलं तर फक्त बघायचे आणि जायचे. अशा ठिकाणी ते पिल्लू पडलेलं होतं. तळमळत पण होतं, कारण गाय त्याला नुकतं जन्म देऊन निघून गेली होती. पण ज्या गाईला गोमाता मानतो, सगळं करतो, तिथे कोणीतरी उभं राहून त्याला थोडंसं म्हणजे मदत करायला पाहिजे होती. ती काही झालेली दिसली नाही मला. पण ॲक्च्युली एक मुस्लिम व्यक्ती, मी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की नमाजला जाऊन ते येत होते. त्यांनी तिथं थांबले. त्याला सगळं म्हणजे पाणी वगैरे प्यायला दिलं, थोडंसं पाणी घातलं. त्याच्या अंगावरती थोडीशी म्हणजे साडी वगैरे, ते एक रिक्षावाला थांबला होता, त्याने साडी वगैरे त्याच्या अंगावरती टाकली. आणि नंतर मग ते माझ्या ओळखीचे असल्यामुळे त्यांनी मला फोन केला होता, तर मी त्यांच्याशी बोलले. बोलून झाल्यानंतर मग मी त्यांना म्हणजे ज्या गोशाळा असतात त्यांचा नंबर मी म्हणजे नेटवरून वगैरे काढला आणि त्यांना दिला. तर त्यांच्याशी तिथल्या एक मॅडम होत्या आणि एक संजय जगताप सर होते मंगळवेढ्याचे. त्यांनी थोडी मदत केली आम्हाला व्यवस्थित. आणि ते पिल्लू तिथून उचलून मग आम्ही रिक्षामध्ये घातलं. रिक्षामध्ये घालून आम्ही ते गोशाळेमध्ये नेऊन ते व्यवस्थितरित्या तिथे जे संगोपन करतात मॅडम, त्या मॅडमकडे त्यांच्या हातात सुपूर्द केलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हे जर आता हे गाईचं पिल्लू आहे म्हणून बरेच लोक जाता येता म्हणाले की जाऊ दे, सोडा, तुम्ही पण जा, कशाला त्याच्या पाठीमागे लागलाय वगैरे असं. पण हे बरोबर नाही आहे. हे आपलं माणसाचं असतं तर आपण ते सोडलं असतं का? अक्षरशः त्याला कुत्र्याने खाल्लं असेल की 10-20 कुत्रे त्याच्या आजूबाजूला फिरत होते. हे हे असं नाही व्हायला पाहिजे, कारण आपण जिथे राहतोय तिथे थोडीशी केअर घेतली पाहिजे. प्राणी का असेनात, मुख्य जनावर आहेत ते, त्यांची केअर घेतली गेली पाहिजे, एवढंच मला वाटतं.